हळमगावचे उपसरपंच यांनी आज त्यांच्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिलाय. या राजीनाम्याचं कारण काय? कारण काय म्हणजे कुठलीही कामं ग्रामपंचायतचे माझ्या हातावर किंवा मासिक मीटिंग नाही किंवा ग्रामसभा नाही, PTR व्यवस्थित नाही, कार्यालय नाही, साधं ग्रामपंचायत कार्यालय आमच्या गावात नाही. किती वर्षापासून तुम्ही हा उपसरपंच पदाचा कारभार पाहिला? 3 वर्ष झालं समजा, 3 वर्षापासून 22 पासून. 3 वर्षामध्ये तुमच्या असं मनामध्ये आलंय का आलं नाही का या अगोदर किंवा आपण यापूर्वीच राजीनामा वगैरे द्यायला पाहिजे? कारण की जे काही तुम्ही म्हणतायत किंवा ग्रामसभा झाल्या नाहीत, मासिक मीटिंग झाली नाही, मात्र त्या दरम्यान त्या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही इथल्या प्रशासनाची काही तक्रार वगैरे केली नाही का ग्रामपंचायत? तक्रार केली, हमेशा तक्रार केली. ग्रामसभा घ्या, मासिक सभा घ्या किंवा आम्हाला न विचारता सुद्धा विकासाचे कामं तुम्ही गावामध्ये करा. आम्हाला विचारावंच असं काही संबंध नाही, पण गावातला विकासच नाही. तुम्ही त्या गावचे उपसरपंच असून देखील इथल्या प्रशासनानं तुमच्या निवेदनाची केराची टोपली बनवून हो, दखल घेतली नाही. तुम्ही गावातलीच का? काय नेमकं प्रतिक्रिया यांच्या राजीनाम्यानंतर? 3 वर्षापूर्वी जेव्हा ग्रामपंचायतचे इलेक्शन झाले त्याच्यानंतर हे सत्ताधारी पक्षामधून उपसरपंच झालेले होते. तर आज तिथली अशी कंडिशन आहे की ग्रामसभा किंवा कुठल्या मासिक सभा कसल्याच प्रकारच्या होत नाहीत. आणि हा त्यांच्याच तोंडून तुम्ही ऐकलं की हा त्याचा निषेध म्हणून त्यांनी आज राजीनामा दिलेला आहे. कारण निवडून येणं ग्रामीण भागामध्ये हे ग्रामीण भागातल्या मूलभूत सुविधा ह्या सुटले पाहिजेत, प्रश्न सुटले पाहिजेत, यासाठी आपण ग्रामपंचायतसारखी संस्था काम करते. असं जर होत असेल तर कुठंतरी याची चौकशी झाली पाहिजे आणि गावातील नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत. म्हणून आम्ही गावातील नागरिक म्हणून तुम्ही या अगोदर काही आवाज उठवला नाही? हो, आम्ही आवाज तर गेले 20 वर्षापासून मी स्वतः त्यांच्या विरोधामध्ये, गेल्या वेळेस तर माझाच विरोधामध्ये पॅनल होता. आम्ही गावाच्या विकासासाठी आम्ही आमच्या पद्धतीनं मत मांडतच आलेलो आहोत. तर आजही इथून पुढेही आम्ही मांडत राहणार आहेत. काय ज्यावेळेस ग्रामसभा वगैरे होतात किती लोक ग्रामसभेला उपस्थित असतात? ग्रामसभाच होत नाही सर. त्याच्यामुळं काही लोक यायचा विषयच येत नाही. बाकी ठराव वगैरे कसे तयार करतात सरपंच ग्राम? ठराव कागदपत्रावर जे काही सह्या इथं प्रशासनाला दिले त्या खोट्या वगैरे सह्या असा आरोप? असं म्हणता येईल ना, खोटे आहेत. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र उपसरपंचाच्या राजीनाम्याच्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात. काय 3 वर्ष झालं गावामध्ये ग्रामसभा झाली नाही असं उपसरपंच म्हणणं आहे, मात्र त्यांच्या राजीनाम्याच्या नंतरची काय प्रतिक्रिया? राजीनाम्याच्या नंतरची प्रतिक्रिया एकच आहे की सगळ्या गोष्टीची चौकशी होऊन गावाचा विकास व्हावा. आता हे राजीनामा तर दिलाय, मात्र या पुढे तुम्ही तुमचं पुढलं पाऊल काय उचलणार आहात? उपोषण वगैरे करणार आहात, आंदोलन करणार आहात सरपंचाच्या विरोधात? मंजूर झाल्याच्या नंतर पुढल्या विकासाचं पाऊल उचलू. या अगोदर स्थानिकचे नेते पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, तुम्ही युतीमधलेच एक उपसरपंच होतात, मात्र त्या दरम्यान तुम्ही त्यांच्याशी काही तक्रार वगैरे केली नाही का सरपंच? मी नाही केली, उपसरपंच करतील, त्यांना अधिकार आहे, त्यांनी केलेले आहे तक्रार. तुम्ही काय तक्रारीमध्ये काय सांगण्यात आलं तुमच्या नेते? म्हणजे ग्रामसभा म्हणजे कधीच होत नाहीत, म्हणून ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी असे अर्ज दिले 2/6/9ला. नेत्यांकडून तुमच्या काय सांगण्यात आलं? नेते असं करू नका म्हणते, तोंडी सांगून काय. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर राजीनाम्याच्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया मात्र ज्यावेळेस उपसरपंच यापूर्वी ग्रामसभा गावामध्ये होत नाहीत ही तक्रार ज्यावेळेस करत होती, मात्र या तक्रारीला किंवा त्यांच्या निवेदनाला इथल्या गटविकास अधिकारी यांनी देखील केराची टोपली दाखवल्याचं या ठिकाणी प्रतिक्रियाच्या दरम्यान समजण्यात येतं. मात्र पुढल्या काही कार्यकाळामध्ये या ग्रामपंचायत संदर्भात आता प्रशासन कशा पद्धतीमध्ये कारवाई करेल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र 3 वर्षामध्ये एकही ग्रामसभा न झाल्यावरून मात्र आता ग्रामसेवक यांच्यावरती देखील कारवाई होईल का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया, बीड, परळी.